दिल्लीच्या विधानसभेमध्ये आज अभूतपूर्व असा गोंधळ झाला आणि या गोंधळातच कामकाज तहकूब झालं। जनलोकपाल बिल या गोंधळामध्ये सादर करण्यात आलं। विरोधी पक्षांनी मात्र या विधेयकाला अशा पद्धतीने गोंधळात विधेयक मांडण्याला विरोध केलाय। प्रचंड गोंधळ झाला, त्यामुळे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आलंय। भाजप आणि काँग्रेसचा हे विधेयक मांडायला विरोध आहे। घटनेचा अपमान केल्याची ओरड भाजप आणि काँग्रेसकडून होतीये। केजरीवालांनी मात्र हे विधेयक जर पास झालं नाही तर राजीनामा देण्याचा ठाम निर्धार व्यक्त केलाय। दिल्लीच्या विधानसभेमध्ये अभूतपूर्व गोंधळाला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधेयक या ठिकाणी मांडलेले आहे, मात्र गोंधळ प्रचंड घातलाय काँग्रेस आणि भाजपच्या सदस्यांनी। या गोंधळामध्येच आता सध्या हे कामकाज तहकूब करण्यात आलेलं आहे। मात्र हे विधेयक जर पास झालं नाही तर देखिए वो चक्कर क्या है कि घड़ियाली आंसू की तरह बहा रहे थे। पहले वो कह रहे थे जी कि हम समर्थन करते हैं। अगर जनलोकपाल बिल पे इतना ही उनका समर्थन हम प्राप्त है तो वो आए डिस्कशन के लिए आए। अब तो ये डिस्कशन के लिए हमने टेबल कर दिया है, तो हर मेंबर हाउस का उनको आमंत्रण करता हूं कि इस पे सक्सेसफुली मीनिंगफुल डिस्कशन करें। तर ही आम आदमी पक्षाच्या मंत्र्यांची प्रतिक्रिया होती की आता आम्ही विधेयक मांडलेलं आहे, या विधेयकावरती आता आपण चर्चा करावी आणि जर पाठिंबा दिलेला आहे तर मग या जनलोकपालला विरोध का, याच्यावरती आता चर्चा करा असं म्हणतायत आपचे हे मंत्री। आमच्याबरोबर आता रश्मी पुराणिक आहेत आपल्या प्रतिनिधी। आपण थेट जाऊयात दिल्लीला। रश्मी, काय घडामोडी आता सध्या घडतायत? केजरीवालांनी ठाम निर्धार व्यक्त केलाय, जर जनलोकपाल पास झालं नाही तर आपचं सरकार राजीनामा देईल। अजित, अतिशय मोठा गोंधळ झालेला आहे दिल्ली विधानसभेमध्ये। सकाळपासून हे अपेक्षित होतं कुठेतरी आज जनलोकपाल अजेंड्यावर खरं तर अरविंद केजरीवाल यांनी आणलेलं होतं, परंतु आपल्याला माहिती की एलजीनी जे पत्र लिहिलंय त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आपल्याकडनं त्यासाठी संमतीसाठी आलं नव्हतं, त्यामुळे ते बिल हाऊस समोर मांडून जाऊ शकत नाही, हे चुकीचं आहे। यानंतर कुठेतरी विरोधी पक्षांचं म्हणणं होतं की तुम्ही या एलजीच्या पत्रावर रश्मी, एक प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येते ती आपण ऐकूयात। और जब इंट्रोडक्शन नहीं, वो टोटली ग्रॉस वायलेशन है। आप नियम की किताब अगर पढ़ेंगे तो आज तक इस सदन में 20 साल में ऐसा नहीं हुआ। मुझे मालूम नहीं ये सरकार क्यों घबरा रही है, हमारा समर्थन इनको जारी है। हम केवल इनसे बार बार ये अनुरोध कर रहे हैं कि नियॉरिटी पे ही लगा हुआ था, आज अचानक एजेंडे के सबसे लास्ट में आ गया, तो बहुत ही संवैधानिक संकट जो है ये सरकार बार बार सदन के सामने खड़ा। स्पीकर ने क्यों कहा कि टेबल कर दिया गया है? स्पीकर के कहने से नहीं होता, स्पीकर के पास भी ये पावर नहीं है। अब स्पीकर जो है वो बेचारे जब भी हम कुछ कहते हैं वो रूल बुक में देखने की बजाय केजरीवाल साहब की तरफ देखते हैं। ये पहली मर्तबा हो रहा है। नहीं तो इसके ऊपर वोटिंग तो होगी, बिना उसके हो ही नहीं सकता, ये तो ग्रॉस वायलेशन हो गया। देखिए, टेबल नहीं हो सकता। बिल इंट्रोड्यूस के टाइम के बाद उसके बाद उसको वोट पे रखा जाता है। अगर सदन अलाउ करता है तो वो होता है। अगर आप इनका भेजा हुआ एजेंडा ही देखेंगे तो आज बिल केवल जो है प्रस्तुत होना था, उसके बाद अगर सदन इसको एक्सेप्ट करेगा तो कल इस पे चर्चा होनी थी। तो आज तो चर्चा का इनका वो बिना वोटिंग के हो ही नहीं सकता, नियम कोई भी अलाउ नहीं करते हैं। रश्मी, आपण ही प्रतिक्रिया आता ऐकली विरोधी पक्षांची। त्यांचं असं म्हणणं आहे की कामकाज जे आहे ते नियमाप्रमाणेच झालं पाहिजे। काय सांगाल, नेमका गोंधळ कसा होता? अजित, मी हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते की जेव्हापासून खरं तर पहिल्यांदा अजेंड्यावर कधी आलं, बिलचं कॉपीज कधी दिलं, यावर विरोधी पक्षांचा विरोध होतात। त्यानंतर जेव्हा एलजीचं जे पत्र आहे ते मांडण्यात आलं तेव्हा त्यांचं म्हणणं होतं एलजीच्या पत्रावर तुम्ही वोटिंग करावी, परंतु एलजीच्या पत्रावर ते वोटिंगसाठी तयार नव्हते। अरविंद केजरीवाल यांनी फक्त मध्ये उठून फक्त सांगितलं की कुठेही एलजीने असं म्हटलेलं नाही की माझ्या पत्रावर तुम्ही वोटिंग करावा, असं म्हणत त्यांनी तो मुद्दा तिथेच थांबवला आणि तिथे त्यांनी आपलं बिल इंट्रोड्यूस केलं। जेव्हा की बिल इंट्रोड्यूस करण्यासाठी पहिल्यांदा हाऊसची परमिशन लागते, परंतु त्या पद्धतीने ज्या एका पद्धतशीर पद्धतीने ह्या गोष्टी व्हायला हव्या होत्या त्या झालेल्या नाहीयेत। म्हणूनच विरोधी पक्ष असतील आणि काँग्रेस असेल त्यांचं हेच म्हणणं आहे की सगळ्यात पहिल्यांदा
एलजीचं पत्र आलेलं, एलजीने म्हटलेलं आहे की आमच्याकडनं संमती घेण्यात आलेली नाही, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने बिल इंट्रोड्यूस करू शकत नाही. असं असतानाही आणि त्यावर वोटिंगची मागणी करत असताना देखील हे बिल इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे. आणि आता फक्त आम आदमी पक्षाचा हा दावा आहे की त्यांनी यावर चर्चा करावी. जर भाजपा आणि काँग्रेसचं म्हणणं आहे की आम्ही समर्थन करतो, तो चर्चा करावी. पण भाजपा आणि काँग्रेसचं म्हणणं आहे की आधी जे एलजीचं पत्र आहे, ज्यांच्या मते हे बिल अशा पद्धतीने इंट्रोड्यूसच होऊ शकत नाही, तर त्यावर वोटिंग करावी. त्याच्यानंतर ह्या सर्व गोष्टी दुर्लक्षित करत स्पीकरने इंट्रोड्यूस करायला दिलं आणि म्हणूनच हा गोंधळ सगळ्यात जास्त झालेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की कॉन्स्टिट्यूशनचं इथे व्हायोलेशन झालेलं आहे, जे नियम आहेत ते तोडण्यात आलेले आहेत आणि नियमांची अनदेखी करूनच या पद्धतीने हे बिल मांडण्यात आलेलं आहे. आणि हा कुठेतरी दादागिरी आहे, ही डिक्टेटरशिप आहे आम आदमी पक्षाची. म्हणूनच भाजप असेल, काँग्रेस असेल, त्यांना राग आला आणि त्यानंतर ते वेलमध्ये आले. ते स्पीकरच्या दिशेने धावत गेले आणि त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने कामकाज चालू आहे ते बरोबर नाहीये. आणि अखेरीस एलजीनी 30 मिनिटांसाठी हे कामकाज थांबवलं आणि कामकाज झाल्यानंतर ह्या सर्व प्रतिक्रिया आलेल्या आहेत. भाजप असेल, काँग्रेस असेल, त्यांचं म्हणणं आहे की नियमानुसारच ह्या सर्व गोष्टी घडल्या पाहिजे, नियम इथे पाळले जात नाही. अरविंद केजरीवाल सांगतात त्यानुसार स्पीकर वागत आहे, त्यामुळे स्पीकर देखील कुठेतरी भेदभाव करत आहे. कारण स्पीकरने जे आहे ते नियमानुसार गेलं पाहिजे, पण स्पीकर नियमानुसार जात नाही. अरविंद केजरीवाल सांगतात अरविंद केजरीवालच्या इन्स्ट्रक्शननुसारच स्पीकर वागतात असा आरोप आता विरोधी पक्ष आणि काँग्रेस देखील करत आहे. असं असलं तरी पुन्हा पुन्हा काँग्रेस सांगत आहे की आमचा सपोर्ट मात्र अरविंद केजरीवाल यांना आहे, परंतु ज्या पद्धतीने कारवाई चालू आहे ती नियमानुसार आणि नियमानुसार नाही सुरू आहे. अजित जी रश्मी, आपल्याबरोबर आता सध्या अभय देशपांडे आहेत, ज्येष्ठ पत्रकार, आपण त्यांच्याशी बोलूयात. अभयजी, कसा तिढा सुटेल हा? नियमानुसार हे सगळं झालेलं नाहीये, सदनाची परवानगी आधी हे बिल मांडण्यापूर्वी घ्यायला हवी होती असं काँग्रेस आणि भाजपचं म्हणणं आहे. त्यावरून हा सगळा गोंधळ झालाय. काय नेमका हा तिढा आहे आणि हा तिढा कसा सुटू शकतो? नाही, हे विधेयक आणायचं असलं तर कामकाज सल्लागार समित्या असतात, त्यामध्ये चर्चा करायला लागते. सर्व पक्षीयांची चर्चा करून निर्णय घेतला असता तर त्याचा मार्ग सुलभ झाला असता. विधेयकात काय असावं काय नसू नये याबद्दल वेगवेगळे मतभेद असू शकतात. त्याच्यावर चर्चेनंतर सरकार सुद्धा त्याच्यामध्ये दुरुस्त्या करू शकते, परंतु चर्चा न करता एकतर्फी निर्णय घेण्याचं मला वाटतं की त्याच्यामुळे हा सगळा तिढा निर्माण झालेला आहे. आम आदमी पार्टीचा चळवळीतून आलेला हा पक्ष आहे, त्यांना प्रशासनाचा किंवा विधिमंडळाच्या कामकाजाचा अनुभव नसला नाही हे मान्य केलं पाहिजे. परंतु तरीही समन्वयाने मार्ग काढण्यापेक्षा प्रत्येक वेळी संघर्षाची भूमिका घेतल्यामुळे मला वाटतं की त्यांच्या अशा अडचणी वारंवार उभ्या राहत आहेत आणि हा तिढा निर्माण झालेला पाहायला मिळतो. अभय सर, आता केजरीवाल अशा पद्धतीने सांगतायत की जर हे झालं नाही तर मी राजीनामा देईन. एक प्रकारे अरविंद केजरीवाल धमकावतायत का जनतेला? या सगळ्यामध्ये आता स्थिर सरकार देण्याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे, मात्र या सगळ्यातून पळ काढतंय का? नक्कीच आहे. सरकार चालवण्याची जबाबदारी ही केजरीवाल यांचीच आहे. केजरीवाल यांना काँग्रेसने पाठिंबा दिला, त्यावेळेस पाठिंबा देणाऱ्यांना घाई आणि पाठिंबा घेणाऱ्यांना म्हणजे उलट चित्र पाहायला मिळालं यावेळेस की पाठिंबा घेणारा पक्ष अटी घालत होता. त्याही अटी काँग्रेसने सांगितलं की या 17-18 अटी घातल्यात, त्यातल्या 16 अटी प्रशासनाशी संबंधित आहेत, बाकीच्याच फक्त धोरणात्मक निर्णय असे आहेत, त्याबाबत आम्ही पाठिंबा देतो. तर म्हणजे कॉमन मिनिमम प्रोग्राम किंवा किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर अशा आघाडीच्या तयार होतात. तरी पण काँग्रेसने बिनशर्त पाठिंबा दिला. भाजपानंही आपल्या जनादेश मान्य करून समन्वयाची भूमिका घेतली सुरुवातीला. परंतु केजरीवाल यांना मला वाटतं की जसं हे दोन पक्ष काँग्रेस आणि भाजप समोर येणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहाण्या मुलासारखं वागतायत, तसंच केजरीवाल यांना हा सगळा जो टेम्पो आहे हा सगळा टेम्पो मला वाटतं त्यांना लोकसभेपर्यंत टिकवायचा असल्यामुळे ते प्रत्येक ठिकाणी संघर्षाची भूमिका घेत आहेत. चळवळ करणे वेगळं आणि प्रशासन चालवणे वेगळं, आंदोलनं वेगळी, प्रशासन वेगळं, यातला फरक त्यांना मला वाटतं आता समजून घ्यावा लागेल. प्रशासन असं प्रत्येक ठिकाणी संघर्ष घेऊन चालत नाही. एकीकडे तुम्ही सर्व पक्षीयांची संघर्ष घेणार, तुमच्या बरोबर तुमची ब्युरोक्रेसी तुमच्या बरोबर नसणार. मला वाटतंय की हे मग तसं झालं तर 4 दिन की चांदणी सारखा हा प्रकार सगळा होऊन जाईल. नक्की. आणि सर्वसामान्य जो मतदार आहे त्याला फक्त संघर्षच आवडत नाही, तर जबाबदारीनं सरकार चालवणारे लोक या सगळ्यामध्ये हवे असतात. हे अगदी खरं आहे. अभय देशपांडे आणि रश्मी पुराणिक, आपल्या दोघांचे धन्यवाद. आणि आपल्यासोबत आत्ता फोन लाईनवरून संपर्कात आहेत ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके. आपण त्यांच्याशी बोलूयात. चावके सर, भाजप आणि काँग्रेसचं म्हणणं असं आहे की चर्चा करायला हवी होती आधी आणि मग विधेयक मांडायला हवं होतं हे सभागृहामध्ये. तसं घडलेलं नाहीये, म्हणून हे सगळे लोक आक्रमक आहेत. सातत्यानं संघर्षाची भूमिका अरविंद केजरीवाल घेत आहेत. काय नेमका हा पेच आता कसा सुटू शकतो आणि काय नेमकी प्रतिक्रिया आपली, हे असं का होत आहे?
अरविंद केजरीवालांना या सगळ्या संघर्षातून काही गमवायचं नाही आहे, तर त्यांना बरंच काही मिळणार आहे हे स्पष्ट आहे. कारण पुन्हा निवडणूक झाली विधानसभेची तर ते पूर्ण बहुमताने सत्तेत येतील याची त्यांना खात्री आहे. त्यामुळेच हा सगळा संघर्ष आहे आणि त्यांनी मुख्यमंत्रीपद पणाला लावलेलं आहे. दुसरी गोष्ट, भाजप आणि काँग्रेस हे एकत्र झालेले आहेत, एकजूट झाले आहेत आणि ते मिळून आम आदमी पार्टीला कोंडीत पकडू पाहतात आहे, असा एक मेसेज त्यांना ह्या सगळ्या संघर्षातून द्यायचा आहे. आणि त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी होताना दिसतात आहे. कारण एकीकडे काँग्रेस समर्थन देत आम आदमी पार्टीला यातून बाहेर पडू शकत नाही, सरकार पाडण्याचं पातक स्वतःच्या माथ्यावर घेऊ शकत नाही. आणि दुसरीकडे भाजपही जनलोकपाल विधेयकाच्या विरोधात आहे असा प्रचार होण्याची शक्यता आहेच. तर त्यामुळं ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यात काही झालं तरी आपलाच किंवा आपलीच सरशी होणार असं केजरीवालांची खात्री पटल्यामुळं ते एवढ्या आक्रमक भूमिकेत आहेत. सावकर सर, एक गोष्ट आहे की तज्ज्ञांनी देखील असं म्हटलंय की कामकाजाचा अनुभव नाही आमच्या लोकांना, ते चळवळीतून आले आहेत, संसदीय कामकाज कसं चालतं, सदनाचं कामकाज कसं चालावं या संदर्भामध्ये ते कमी पडत आहेत का, की अरविंद केजरीवाल हे मुद्दाम करतायत, त्यांना लोकसभेपर्यंत वातावरण धगधगतं ठेवायचं आहे. कारण केजरीवालांना अनुभव नसला तरी कामकाज करता येणार नाही असं शक्य नाही, पण मग हे आपकडून असं वातावरण मुद्दाम तापवत ठेवलं जात आहे का? मला असं वाटतं की आम आदमी पार्टीनं आणि अरविंद केजरीवालांनी आपल्या राजकारणाचं एक वेळापत्रक निश्चित केलेलं आहे आणि त्यानुसारच ते सगळी पावलं टाकतात आहे. त्यामुळं त्यांना अनुभव नाही किंवा ते नियमांची त्यांना माहिती नाही, जाणीव नाही हे म्हणणं कदाचित चुकीचं ठरेल. कारण ते सगळं हेतुपुरस्सर आणि जाणून बुजून ही प्रत्येक आपल्याला अनुकूल अशी परिस्थिती निर्माण करून घेण्यासाठी ते केंद्र सरकार आणि काँग्रेस भाजपशी सतत संघर्ष करण्याच्या पवित्र्यात आहेत. पर्टिक्युलर या प्रकरणामध्ये सावकर सर आपल्याला काय वाटतं की सभागृहाची परवानगी घ्यायला काही हरकत नव्हती का? थेट विधेयक मांडलं गेलं म्हणून हे सगळे लोक आक्रमक झाले. इथे कुठेतरी सरकार चुकलंय असं वाटतं का दिल्लीचं? अरविंद केजरीवालांनी हा प्रतिष्ठेचा विषय केलेला आहे. लोकपाल विधेयक जर पारित झालं नाही तर आपण राजीनामा देऊ असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे आणि त्याला अनुसरूनच जे काही त्यातले अडथळे आहेत ते दूर करून जनलोकपाल विधेयक आपण रेटलं हे दाखवायचं आहे त्यांना जनतेला आणि त्याच दिशेनं त्यांचे सगळे प्रयत्न चाललेले आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.